हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण जो ग्रामर सेक्शनचे पार्ट घेत आहोत त्याच्यातला 13 आहे, ज्याच्यामध्ये आपण आज परफेक्ट पास्ट कंटिन्यूस टेन्स घेणार आहोत. याच्या आधी मी परफेक्ट प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स टाकलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा पार्ट समजायला सोपा जाईल. तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आपण आजचा सेक्शन. सो पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये बघितलं होतं की पास्टची एखादं काम जे आपण प्रेझेंट म्हणजे आतापर्यंत केलेलं आहे हा एक टाईप होता, आणि जे काम पास्ट पासून आतापर्यंत आणि ते पुढे कंटिन्यू पण राहील ते पण एक बघितलं होतं. म्हणजे दोन प्रकारे आपण तो काळ बोलू शकतो किंवा हे करू शकतो. तसंच आता चालू पूर्ण भूतकाळ पण सेम ॲज इट इज आहे की पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. याच्यात थोडा फरक आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हा पण अतिशय सोपा आहे. मी तुम्हाला पटकन समजून देईल, तुम्हाला लवकर समजेल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की टेन्स फॅमिलीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते आहे आपलं सरनेम. आता याचं सरनेम काय आलं? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला हे पाठ झालं असेल की हॅड केव्हा लागतो, बी केव्हा लागतो. तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता हा बीन तुम्हाला माहिती आहे आपण हेल्पला वापरतो. देन आता इथं तुम्हाला काहीतरी लाईन दिसते, तर इथे पण तुम्हाला ते सांगा की आता याच्यात काय सांगितलंय, पहिली ॲक्शन कंटिन्यू होती. पहिली ॲक्शन कंटिन्यू होती जेव्हा दुसरी ॲक्शन झाली. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं की पास्ट पासून एखादी ॲक्शन होते ती प्रेझेंटमध्ये चालू असते किंवा ती पुढे कंटिन्यू असते. बट याच्यामध्ये काय आहे की पास्ट पासूनच आतापर्यंत एक ॲक्शन झाली आहे आणि ती पुढे जी एक ॲक्शन होईल ती पण म्हणजे झाली. तर कसं पहिली ॲक्शन कंटिन्यू होती, इथं पहिली ॲक्शन झाली. For example, Riya had been writing in 3 hours when I arrived. आता बघा, रिया जी होती ती काय करत होती? राईट करत होती. रिया हॅड बीन रायटिंग, रिया काय करत होती? राईट करत होती 3 तास. रिया हॅड बीन रायटिंग 3 hours. इथं पहिलं येतं, हे बघा, रिया हॅड बीन रायटिंग 3 hours when I arrived. मी जेव्हा आली त्याच्या आधीपासून 3 तास आधीपासून रिया काय करत होती? रायटिंग करत होती. रिया काय करत होती? रायटिंग करत होती. आणि हे जे आय अराइव्ड आहे ते काय पास्ट सिंपल आहे, आणि हे काय पास्ट परफेक्ट कंटिन्यूस सिंपल मध्ये येतं. ओके. देन आता काय, पाऊस पडण्यापूर्वी ते क्रिकेट खेळत होते. दोन ॲक्शन येतं. पाऊस पडण्यापूर्वी ते काय करत होते? क्रिकेट खेळत होते. दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट बिफोर इट रेन. दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट बिफोर इट रेन. पाऊस पडण्याआधी ते क्रिकेट खेळत होते. आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours बिफोर डिनर. मी आधी स्टडी करून घेतला होता. देन आता मी तुम्हाला हे बोलली होती हॅडचं फक्त सगळ्याला लागतं, त्याच्यामुळे मी ते काही जास्त सांगितलं नाही. आपलं मागचं सगळ्या व्हिडिओजमध्ये मी घेतलं आहे, ज्याने तो बघितला असेल ते बघून घ्या. देन शी हॅड बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. शी हॅड बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळीपासून काय करत होती? स्टडी करत होती. शी हॅड बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. शी हॅड बीन स्टडिंग इन सिन्स मॉर्निंग. ती सकाळीपासून स्टडी करत होती. अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये सिन्स आणि फॉरचा यूज होतो, ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं. ज्यांनी ते व्हिडिओ बघितलं असेल बघून घ्या. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. We've been waiting for so long. We've been waiting for so long.